गडचिरोलीत शिक्षणासाठी उभारलेल्या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणापेक्षा गैरसोयीचाच सामना अधिक करावा लागतोय। उद्याचा भारत घडवणाऱ्या विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही, पुरेशी स्वच्छतागृह नाहीत आणि झोपण्यासाठी जागा सुद्धा अपुरी आहे। आदिवासी विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी संबंधित हा प्रकार किती गंभीर आहे बघूया, त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट। दाट जंगलांचा, आदिवासी संस्कृतीचा आणि खनिज संपत्तीनं समृद्ध असलेला गडचिरोली जिल्हा। पण याच गडचिरोली जिल्ह्यामध्ये आरेमोरी तालुक्यामधील भाकरोंडी इथं शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या राहणीमानाचं धक्कादायक वास्तव आता समोर आलंय। इथं शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागत असल्याचं चित्र आहे। आश्रमशाळेमध्ये केवळ 6 खाटा आहेत आणि त्यावर 19 विद्यार्थी झोपत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। आम्ही 6 वर्गातले मुलं आम्ही या रूमात राहतो आणि या रूमात जास्तची मुलं आहेत। आम्हाला झोपायला जागा नशी या रूमात दुसऱ्या रूमामध्ये शिफ्ट व्हा म्हणतो। या रूमातले मुलांना पण त्या दुसऱ्या रूमात जात नाही। भाकरोंडी आश्रमशाळेमध्ये इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतचे 268 विद्यार्थी शिक्षण घेतात। त्यापैकी 238 विद्यार्थी वसतिगृहामध्ये राहतात। पण याच परिसरातील एकलव्य निवासी शाळेच्या 267 विद्यार्थ्यांसह एकूण 505 विद्यार्थ्यांना केवळ 40 खोल्यांमध्ये एकत्र राहावं लागतंय। त्यामुळे अनेक खोल्यांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी कोंबून ठेवण्यात आल्याचं वास्तव समोर आलंय। आश्रमशाळेच्या व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह यामुळे निर्माण झालंय। आता मला इथे 1-1.5 वर्ष झालेलं आहे। त्याच्या आधीपासून ते जनरेटर बंद आहे। मी जनरेटरसाठी पत्रव्यवहार वरिष्ठ कार्यालयाला केलेला आहे, परंतु त्यामध्ये त्याचं काही तेवढा रिस्पॉन्स मिळालेला नाही। आपल्या स्तरावर एवढे फायर रिफिलिंग करणे हे खर्चाच्या बाबतीमध्ये अशक्य आहे। वरिष्ठ कार्यालयाला याबाबत रिफिलिंग करून द्यावं याबाबत मी पत्रव्यवहार केलेला आहे। आमदार रामदास मसराम यांनी या सर्व प्रकाराची अचानक पाहणी केली। त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत भोजन सुद्धा केलं। यानंतर आमदारांनी स्वतः भोजनाच्या गुणवत्तेवर नाराजी व्यक्त केली आहे। मुलांना जेवणामध्ये जवळपास आम्ही विचारलं असता 56 किलोची भाजी मिळायला पाहिजे, त्या ठिकाणी 25 किलोची भाजी बनवल्या जात होती। 25 किलो आम्ही विचारलं असता 25 किलो भाजीपाला खराब झाला अशा प्रकारे सांगण्यात आलं। आणि या कमी भाजीपाल्यामध्ये मुलांना त्या जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून अधिक तिखट भाजी त्या ठिकाणी दिली जात आहे। अत्यंत गंभीर प्रकार त्या ठिकाणी आहेत। मुलांना पिण्याच्या पाण्याची सोय देखील आम्हाला त्या ठिकाणी दिसून आली नाही। टॉयलेटची व्यवस्था देखील त्या ठिकाणी अपुरी आहे आणि अशा प्रकारे अनेक आजारांना निमंत्रण देणारी परिस्थिती त्या आश्रमशाळेमध्ये एकलव्याच्या मुलांमुळे त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। विद्यार्थ्यांनी आमदार रामदास मसराम यांच्या समोर अनेक गंभीर तक्रारी सादर केल्या। यामध्ये सगळ्यात धक्कादायक तक्रार होती ती 500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांसाठी केवळ 20 शौचालये आहेत याची। तसंच पिण्याच्या पाण्यासाठी विद्यार्थ्यांना अंधारामध्ये बोरवेल पर्यंत जावं लागतं आणि यामुळे मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार या विद्यार्थ्यांची आहे। मुळे आम्हाला जागा ना पुरेसर, त्यामुळे आम्ही एका रूमात 19 जण राहत नाही। आमच्या इथे पाणी प्यायचं येत नाही सर, तर क्वार्टर का आणायला जावं लागते सर रामधून। तर एका मुलाला काही साप गे विंच चावला तर याचा जिम्मेदार कोण राहायचं? मच्छरदाणी खिडक्या फुटल्यात, त्यामुळे सर आम्हाला मच्छरदाणी भेटली नाहीत। त्या आणल्यात का नाही ते नाही माहीत आहे सर आम्हाला। आज लौकी आहेत तर उद्या ढेमसा असा भेटतं सर, आणि तिखट जास्त टाकतात, छातीमध्ये आग पेटते सर। 4-5 वर्ष झाले जनरेटरची सेवा नाही सर। लाईट गेल्यावर अंधारातच राहतो सर आम्ही। अभ्यास नाही सर, मग दुसऱ्या दिवशी सर शिवाय देतात। यासोबतच आश्रमशाळेच्या अनेक खिडक्यांच्या काचा सुद्धा फुटल्यात। विद्यार्थ्यांना मच्छरदाण्या सुद्धा उपलब्ध नाहीयेत। मोठं जनरेटर असून सुद्धा इथं अनेक वर्षांपासून ते बंद अवस्थेत आहे आणि त्यामुळे वीज गेल्यानंतर संपूर्ण वसतिगृह अंधारामध्ये बुडून जातं। अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न गंभीररित्या समोर येतोय। असं आहे की जर तो तिकडून पुरवठा होतो नाशिक लेवलवरून, त्यामुळे आम्ही फक्त आम्ही सॅम्पल चेक करतो जो आलेला माल नाही का, मग त्याच्यावरती आम्ही काही करू शकणार नाही।
तर इथं तर पाण्याची बिकट परिस्थिती आहेच, यात शंका नाही. सगळीकडे कळवत असतो. तर आता 2 दिवसाअगोदर मोटर पण खराब झाली होती, त्यामुळे ते, आणि तिथं आरो पण आहे. आरोला डायरेक्ट तळ्याचा पाणी यायचं, त्यामुळे आरोमध्ये एवढा चिखल जमा होता, त्यामुळे आमचे आरो बंद पडलेले आहे. गडचिरोलीमधल्या आश्रमशाळेमधील हे वास्तव आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करतंय. त्यामुळे शासनानं तातडीनं यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे, कारण हेच विद्यार्थी आपल्या उद्याच्या भारताचं भवितव्य आहेत. आशिष अग्रवाल, पुढारी न्यूज, गडचिरोली.